नमस्कार. एक नवी कोरी कथा सुरू करते. नाव आहे कोणीतरी कोणासाठी. ही कथा रहस्य कथा आहे. सुरुवात करूया. भाग पहिला. लेखिका प्राची सोळे. डॉक्टर अनिकेत पटवर्धन, डॉक्टर मिसेस मंजिरी पटवर्धन सकाळचा योगा मग मॉर्निंग वॉक घेऊन डायनिंग टेबलवर त्यांच्या हँडसम आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणजेच प्रतीकची वाट पाहत होते. त्याची पहाट सुरू व्हायची ती सुद्धा प्राणायाम, योगा मग हेवी वर्कआउटने. सततच्या व्यायामामुळे त्याची पर्सनॅलिटी अतिशय देखणी आणि रुबाबदार होती. 5'10" उंची लाभलेला, कुरळे केस आणि गव्हाळ रंग त्याला शोभून दिसत असे. 28 वय असलेला प्रतीक लग्नाला कधी होकार देईल या प्रतीक्षेत मिस्टर अँड मिसेस पटवर्धन होते. त्यांचा प्रतीक एकुलता एक होता, त्यामुळे त्याच्यावर कसलीही जबरदस्ती करायची नाही हे दोघांनी ठरवले होते. प्रतीकचेही त्याच्या आईबाबांवर खूप प्रेम होते. लग्नाला त्याचा नकार नव्हता, पण त्याला आवडेल भावेल अशी कोणी अजून सापडली नव्हती. कॉलेजमध्ये त्याच्या एका शब्दावर कुठेही यायला मुली तयार असायच्या, परंतु तो या सगळ्यापासून अलिप्त राहिला. खूप अभ्यास करून इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट क्लास मिळवला. इथेही त्याने डॉक्टरच बनावं असा हट्ट दोघांनी केला नव्हता. प्रतीकला त्याचा विचार मत पूर्ण स्वातंत्र्य होते. दार उघडल्याचा आवाज आला आणि दोघांनी तिकडे पाहिले. जिमच्या शॉर्ट पॅन्टवर खांद्यावर नॅपकिन टाकून तो बाहेर आला. गुड मॉर्निंग आई बाबा. शुभ सकाळ. माझी वाट बघताय का नाश्त्यासाठी? खुर्चीवर बसत प्रतीक बोलला. मग आणि कोणी आहे का घरात दुसरं? हां, आता सून असती तर तिच्याशी गप्पा मारत बसला असतो. आई प्रतीकला चिडवत बोलली. कमॉन मंजिरी, नको त्याची चेष्टा करू ग. करेल तो लग्न. आत्ता 28 तर आहे, कुठे म्हातारा झालाय. बाबा हसत बोलले व किचनमध्ये बघत, दाजी नाश्ता आण रे असा आवाज दिला. नो प्रॉब्लेम ओ बाबा. ती नाही बोलणार तर कोण बोलणार? माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. काळजी तर वाटणार ना. ए आई, थोडा वेळ दे ग. आणतो तुझ्यासाठी सून लवकरच, प्रॉमिस. पण माझी 10 दिवसांची ट्रिप झाल्यावर इवन तू शोधायला सुरुवात केली तरी चालेल. पण तुला माहिती आहे मला कशी मुलगी हवे? येस, एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेली हवे. मोठ्यांना मान देणारी, दुसऱ्यांचं मन जपणारी आणि स्वतःलाही परिपूर्ण करणारी. अशीच ना? आईने विचारले. परफेक्ट माय डिअर आई, लव्ह यू मच, तो म्हणाला. दाजीने नाश्ता आणून ठेवला. डॉक्टरांसाठी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी आणि थालीपीठ, मंजिरीसाठी गुळाचा चहा आणि थालीपीठ, प्रतीकसाठी ग्लासभर मोसंबी ज्यूस, 2 उकडलेली अंडी, टोस्ट केलेले ब्रेड आणि जॅम. दाजी, तू नसतास तर उपाशी राहिलो असतो रे आम्ही. किती मायाने करतो आमच्यासाठी, प्रतीक नाटकी हावभाव करत बोलला. दाजी हसून आत निघून गेला. बरं, हँडसम, कुठे ट्रिपला जातोय ते सांगितले नाहीस आणि अचानक कुठली ट्रिप प्लॅन केली? बाबांनी कॉफी पीत विचारले. बाबा, एकदम अचानक मनात आले आणि निघालो एकटा. कामातून थोडा ब्रेक हवाय असं सारखं वाटत होते. 2 प्रोजेक्ट जस्ट कंप्लीट झालेत. पुढच्या कामाच्या आधी जरा भटकून येण्याचा मूड झालाय. सो निघालोय. जाऊ ना? प्रतीकने विचारले. गो अहेड माय बॉय. अरे, एकटं फिरण्यात पण मज्जा असते बरं का. मीही एकटा खूप फिरलोय. एक सांगू, असं एकटं राहून पण बघावं. आपण आपल्यालाच नव्याने सापडतो. बाजूच्या घडणाऱ्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहू शकतो. हा निसर्ग खूप काही देतो, ते घेता आलं पाहिजे. खूप काही शिकवतो, ते समजता आलं पाहिजे. जा, माझी फुल परमिशन आहे तुला. बाबा त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाले. थँक्यू बाबा. आई ग, तुझं काय? जाऊ ना? त्याने विचारले. अरे,
आता बाबांनी एवढं छान लेक्चर दिलं तर मी कशाला नाही म्हणू, पण माझ्या काही अटी आहेत, त्या पूर्ण करत असशील तर मी पण लगेच होकार देईन, आई म्हणाली. अरे सांग ना, काय अटी आहे तुझ्या, आत्ता पूर्ण करतो. पहिलं, तू कुठे जातोयस ते ठिकाण, हॉटेल आणि तिथले कॉन्टॅक्ट नंबर दे. दुसरं, रोज सकाळी आणि रात्री एक फोन करायचास. संध्याकाळीसुद्धा केलास तर अतिउत्तम. कारने जाणार असशील तर जराही वेगात कार चालवायची नाही. हे तुला मान्य असेल तर बोल, आई म्हणाली. आईचं ऐकून प्रतीक गालात हसला व खुर्चीतून उठून तिच्याजवळ गेला. तिच्या गळ्यात हात टाकले. आई ग, तुझ्या साऱ्या अटी मान्य आहेत मला. तू जे म्हणालीस तेच करेन, प्रॉमिस. आज संध्याकाळी माझ्या ट्रीपचे सगळे डिटेल्स देतो. त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतले. शाण ग माझं बाळ, आईने त्याला जवळ घेतले. ओके, मी आता आंघोळीला जातो. माझी काही छोटी मोठी खरेदी राहिले ती पूर्ण करेन आज, प्रतीक म्हणाला. ओके, कॅरी ऑन. आम्ही हॉस्पिटलला निघतो, बाबा बोलले. तिघेही आपापल्या रूममध्ये गेले. प्रतीक आंघोळ करून रेडी झाला. त्याने एक छोटी ट्रॅव्हल बॅग घेतली. जास्त सामान त्याला नको होते. त्याचा सुपर लेन्सवाला कॅमेरा, दूरबीण, गॉगल्स, कॅप, एक हॅट, ट्रॅव्हल स्पोर्ट शूज, 4-5 जोडी कपडे आणि शेविंगचे सामान. त्याची पॅकिंग पूर्ण झाली. तयार होऊनच तो बाहेर आला. दाजी, मी जाऊन येतो 1 तासात, प्रतीकने आवाज दिला. हो हो, दाजी त्याला म्हणाला. पोर्चमध्ये येऊन त्याने त्याची आवडती टाटा सफारी कार स्टार्ट केली. लांब जाण्यासाठी तो हीच कार वापरायचा. स्टिअरिंगला नमस्कार करून त्याने कार स्टार्ट केली व मार्केट रोडवर घेतली. मार्केटमध्ये मनासारखी खरेदी करून प्रतीक घरी आला. त्याचे आई बाबा यायचे होते. तोपर्यंत त्याने जाणार असलेल्या ठिकाणचे सगळे डिटेल्स लॅपटॉपमध्ये सेव्ह करून दोघांनाही मेल केला. दाजीला कडक कॉफी करायला सांगितली. गॅलरीत आला. कानाला हेडफोन्स लावून त्याचा आवडता गायक जगजीत सिंगची गझल ऐकू लागला. दाजीने दिलेली मस्त कडक कॉफी आणि सोबत हृदयाला आवाज देणारी जगजीत सिंगची गझल, वाह क्या बात है. वेळ कसा गेला कळला नाही. दाजी आई बाबा आलेत हे सांगायला आला. प्रतीक हॉलमध्ये आला. सो हँडसम, ऑल पॅकिंग डन, बाबांनी विचारले. येस बाबा, ऑल डन, रेडी टू मूव्ह, तो म्हणाला. गुड. हो, ते सगळं ठीक आहे, पण मी सांगितलेलं त्याचं काय? डिटेल्स कुठे आहेत? आई सोफ्यावर बसत बोलली. आई, तू एक मोठी धाडसे डॉक्टर आहेस, पण हळवी आईही आहेस. मेल चेक केला की नाही? मी दोघांनाही सगळे डिटेल्स पाठवले आहेत, बघून घ्या, प्रतीक म्हणाला. दॅट्स ग्रेट, बाबा बोलले. आई बाबा, माझी सगळी पॅकिंग झाली आहे. टाटा सफारी घेऊन जाणार आहे. पहाटे लवकर निघेन, 5:30 तरी, म्हणजे वेळेत पोहोचता येईल. आता लवकर जेवून झोपेन. ठीक आहे, तिघेही एकत्र बसूया. दाजी, जेवण लावतो का? आईने आवाज दिला. हो, आणतो, दाजी म्हणाला. प्रतीकला खूप साऱ्या सूचना देत सगळ्यांची जेवणं उरकली. सगळ्यांना गुड नाईट करून प्रतीक झोपायला त्याच्या खोलीमध्ये गेला. पहाटे 4ला प्रतीक उठला. आई आणि बाबाही उठले. आईने सगळ्यांसाठी कॉफी केली. एकदा सगळ्या पॅकिंगवर नजर फिरवून पाहिलं. तयारी करून प्रतीकने गाडीची किल्ली आणि बॅग उचलली. आई बाबांना मिठी मारली व तो बाहेर पडला.
गाडी हळू चालव, मध्ये मध्ये फोन कर, एकटा जातोय. आईची काळजी काही संपत नव्हती. आई, मी फिरायला जातोय ग, कुठे युद्धावर नाही जात आहे. आणि दुर्गाडी साता समुद्रापार नाहीये. 8-9 तासांचा प्रवास आहे. तिथे पोचलो की फोन करेन. आता निघतो. 4:15 वाजलेत. वेळेत निघालो तो दुपारच्या जेवणापर्यंत पोचेन. डाक बंगला आहे तो. तिथे सगळा सरकारी कारभार असतो. वेळेत जेवण, वेळेत चहा पाणी नाश्ता, म्हणून लवकर निघतोय, प्रतीक म्हणाला. एवढा पैसा आहे, चांगल्या डेस्टिनेशनला जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचे सोडून कुठे दुर्गाडीला डाक बंगल्यात राहायला चाललायस? काय तर ॲडव्हेंचर होईल. प्रतीक गेल्यानंतरही आईची बडबड चालूच होती. मंजिरी, आता झोप. प्रतीक लहान नाहीये आणि कितीतरी वेळा तो बाहेर गेला आहे. एवढं पॅनिक होऊ नकोस. दुपारपर्यंत पोचेल तो, करेल फोन ग. तू खूपच चिंता करतेस. झोपूया, डॉक्टर बोलले. मंजिरीने देवाला प्रतीकचा प्रवास सुखकर होऊ दे म्हणून प्रार्थना केली. प्रतीकला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन नुसतं आराम किंवा इंटरनॅशनल खाणं खायचे नव्हते. त्याला एकांत हवा होता. निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असे. जास्त गर्दीचे ठिकाण तो टाळायचा. काहीतरी नवीन शोधण्यात त्याचा रस होता. दुर्गाडी गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं, जेमतेम 1,500 ते 2,000 वस्ती असलेलं गाव. डोंगर, घनदाट जंगल, नदी, सगळं निसर्ग वैभव भरभरून लाभलं होतं गावाला. अशा छोट्या गावात कुठून आले मोठं हॉटेल? इंग्रजांच्या काळात बांधलेला एक डाक बंगला तेवढा होता. इंग्रज गेले. डाक बंगल्यात फक्त सरकारी पाहुणे येऊ लागले. तेही जंगल, डोंगर, नदी, गावचे भौगोलिक मोजमाप काढण्यापुरतेच. बाहेरचे टुरिस्ट कोणी येत नसे. गावात जास्त सुखसोयी नव्हत्या. गावकरी अजूनही पारंपरिक जीवन जगत होते. त्यांचे पूर्वज जे ठेवून दाखवून गेले तोच वारसा पुढे चालू होता. असं आगळेवेगळे डेस्टिनेशन शोधायला प्रतीकने 2 आठवडे खर्ची घातले होते. जसं गाव जवळ येत होते रस्ता अधिक कच्चा झाला होता. चढण आणि उतरण चालू होते. नेटवर्क मिळेल की नाही माहीत नव्हते, म्हणून त्यांनी रोड मॅपही बरोबर ठेवला होता. एके ठिकाणी थांबून त्याने चहा घेतला. मोबाईलला रेंज आहे का बघितले आणि आईला फोन करून खुशाली कळवली. दुपारी 2 वाजता पत्ता विचारत तो डाक बंगल्याच्या समोर उभा राहिला. डाक बंगला एखाद्या रहस्यमय हवेलीसारखा दिसत होता. चहूबाजूंनी लाकडी कुंपण होते. ते कुंपण वेलींनी झाकले होते. आतमध्ये खूप झाडे होती, फुलझाडे होती. बंगल्याला कधीच रंगरंगोटी केलेली नसावी. बंगला एका आडबाजूला असल्यामुळे बाजूला दाट जंगल होते. वरचं आकाश दिसत नव्हते, एवढी मोठी उंच झाडे होती. अनेक विविध पक्ष्यांचे आवाज येत होते. दुपार असून तिथे चांगलाच गारठा होता. सूर्यप्रकाश शीतल होता. अगदी चित्रातल्यासारखे वाटत होते. प्रतीक हा अद्भुत नजारा पाहून खुश झाला. आपण शोधलेलं डेस्टिनेशन सार्थक झाले, त्याने विचार केला. गाडीचा हॉर्न वाजवून तो गेट उघडण्याची वाट पाहू लागला आणि बंगल्याचे पुढचे मोठे दार उघडले गेले. एक मध्यमवयीन नीटनेटका दिसणारा इसम धावत बाहेर आला. त्याने लाकडी गेट उघडला. प्रतीकने कार आत आणली. पार्किंगसाठी शेड केली होती. कार पार्क करून सामानाची बॅग घेऊन तो बाहेर आला. साहेब, राहू द्या, मी आणली असती. द्या इकडे ती बॅग, तो इसम म्हणाला. आधी माझं नाव सांगतो. मी प्रतीक अनिकेत पटवर्धन, मुंबईहून आलो आहे. आठवड्याचं इथे राहण्याचं बुकिंग केलं आहे. तुला माहिती ना ते? पण आधी तुझं नाव सांग, प्रतीकने विचारले. साहेब, माझं नाव सकाराम भुज. मी गावात राहतो. नोकरी डाक बंगल्यात करतो. आधी माझा बा करायचा, तो गेल्यावर माझ्याकडे आली. चला आत, जेवणाची वेळ झाली. आधी जेवून घ्या, मग बोलू, त्याने बंगल्यात प्रवेश करत म्हटले. सखाराम, हे बरोबर बोललास बघ.
मलाही भूक लागली आहे रे. आधी जेवण मग गप्पा. माझी खोली कुठली ते दाखव जरा. साहेब, या एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त आपणच दोघे आहोत, तरी तुमच्यासाठी ही उजव्या बाजूची दुसरी खोली तयार केली. तिला मोठी गॅलरी आहे आणि पाठीमागचं निळं तलाव खूप झाक दिसतं बघा, सखाराम म्हणाला. निळं तलाव? हे काय आहे? प्रतीकने प्रश्न केला. साहेब, त्या तळ्यात निळ्या रंगाची फुले खूप यायची. कशी ते माहीत नाही. अजूनही थोडी थोडी येतात, म्हणून त्याला निळं तलाव नाव पडले. इंटरेस्टिंग, प्रतीक म्हणाला. आलोच मी 5 मिनिटात. तू जेवण वाढायला घे. हो, या तुम्ही, सखाराम बोलला आणि किचनमध्ये गेला. प्रतीक सखारामने दाखवलेल्या रूममध्ये आला आणि पाहतच राहिला. त्याला जशी हवी होती तशीच ती खोली होती. पण एक नमूद करायला हवे की संपूर्ण बंगल्यांवर खोल्यांवर फक्त इंग्रजी छाप होता. त्याला सगळं मनापासून आवडले. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. पाहूया प्रतीकची ही ॲडव्हेंचर ट्रिप त्याला कुठे आणि कुठल्या वळणावर घेऊन जाते. तेव्हा ऐकायला विसरू नका नवी कोरी कथा कोणीतरी कोणासाठी, लेखिका प्राची सोळे.